पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या बऱ्याच भागामध्ये जमिनी आहेत, मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये आहेत. आज त्या जागेवर कुणाचा ताबा आहे? पार्थ पवारांनी 40 एकर जमीन जी महारत्नाची होती, जी कंपनीला त्या ठिकाणी संस्थेला दिली गेली, त्याचं पॉवर ऑफ पॅटर्न एका महिलेकडे होती आणि त्याच्याकडून खरेदी पार्थ पवारांनी केली. याच्यामध्ये फार मोठा घोटाळा झाला. 1800 कोटीची जमीन 300 कोटीला घेतली गेली. 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरायची होती. अजित पवारांचा मुलगा असल्यामुळे त्याच्याकडून ती घेतली गेली नाही. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर माफ केली गेली. हा घोटाळा समोर आला. अजित पवारांचं नाव होतं, त्यांचा मुलगा होता म्हणून प्रकरण चर्चेला आलं. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेची पुणे शहरामध्ये उपनगरांमध्ये क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत बऱ्याच जमिनी आहेत. बरीच मोठी मोठी कार्यालय उभी केलेली आहेत, सभागृह उभी केलेली आहेत. आज त्यांची अवस्था काय? तुम्ही कात्रज क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत जा, कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत पहा, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय असेल, बिबिवडी क्षेत्रीय कार्यालय असेल, पुण्यामधले क्षेत्रीय कार्यालय असेल, येरवडा क्षेत्रीय कार्यालय असेल, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय, कर्वेनगर, पुणे शहरातले जेवढे क्षेत्रीय कार्यालय आहेत त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या महानगरपालिकेचे भूखंड आहेत त्याचा श्रीखंड कोण खातंय? त्या जमिनी कुणाच्या ताब्यात आहेत? महानगरपालिकेच्या जमिनी स्थानिक माजी नगरसेवकांच्या जुन्या पुराण्या नेत्यांनी ताबा मारून ठेवल्या. महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातल्या किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने महानगरपालिकेच्या जागेवर कुणी स्टॉल टाकले, कुणी पेंड पार्किंग सुरू केली, कुणी जागेवर अभ्यासिका केली. काही सभागृह आहेत महानगरपालिकेच्या, त्या सभागृहामध्ये नगरसेवकांच्या पक्षांचे कार्यालय आहेत. तुम्ही पर्वती भागामध्ये जा, एका माजी नगरसेवकांनी थेट कार्यालय स्थापन केलंय. महानगरपालिकेच्या जागेमध्ये पक्षाची कार्यालय आणि कशी काय? आणि सांगतात तिथं या संस्थेच्या नावावर घेतलंय. हा सगळा मोठा जमीन घोटाळा, प्रॉपर्टी महानगरपालिकेचा घोटाळा, हा सुद्धा फार मोठा घोटाळा आहे. या जागेमधून महिन्याला लाखो रुपये ही लोक कमवतात. महानगरपालिकेला काय देतात? घंटा, एक छदाम सुद्धा दिला जात नाही. महानगरपालिकेला उलट फसवलं जात आहे. कित्येक महानगरपालिकेच्या ज्या म्हणजे सभागृह किंवा हॉल बांधलेले आहेत तिथं अभ्यासिका परस्पर चालवतात, त्याच्यातून लाखो रुपये मिळतात. त्याचं लाईट बिल सुद्धा ती लोक भरत नाहीत. कित्येक सत्ताधारी किंवा आजी माजी नगरसेवकांनी ताबे मारून बसलेत. लाखोंचं उत्पन्न मिळतं, महानगरपालिकेला काहीच मिळत नाही. जर भूखंडाचा श्रीखंड इतर प्रकरणामध्ये त्या ठिकाणी खाल्ला जातो, महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे, मी पत्रव्यवहार सुद्धा करणार आहे की महानगरपालिकेच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या कुणाच्या ताब्यात आहे याचा एकदा सर्वे करा. भूमी जिंदगी काय करतं तुमचं? किंवा तुमचा महानगरपालिकेचा जो विभाग या सगळ्या प्रॉपर्टीची देखभाल करण्याची गरज आहे तिथं त्या नेत्याची चाव्याच त्यांच्याकडे आहेत. काय संबंध? एका जमिनीच्या प्रकरणामध्ये मुद्दा समोर आला, परंतु महानगरपालिकेच्या आज कित्येक जमीन आहेत ज्या स्लम एरियामध्ये आहेत, जिथं सभागृह आहेत, दारूचे अड्डे झाले. तुम्ही तिथं अभ्यासिका म्हणून, व्यायामशाळा म्हणून किंवा कशासाठी बांधले, तिथं ते काम चालतात का? दारूचे अड्डे झाले किंवा सगळे काचबीच फोडून अक्षरशः भोंगळ कारभार आहे सगळीकडे. हा सुद्धा प्रकार भयानक आहे. याच्यावर सुद्धा खरं तर लक्ष देण्याची गरज आहे. बर, सगळ्यात महत्वाचं त्या भागातल्या नगरसेवकांची ती प्रॉपर्टी होण्याचं कारण काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तिथं महानगरपालिकेचे अधिकारी गेले तर ते माननीय नेते मंडळी असतात, अधिकारी कारवाई करत नाहीत. आज बऱ्याच ठिकाणी अनधिकृत काही व्यवसाय चालतात.
वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये. तुम्ही भारतीय विद्यापीठ परिसर फिरा, तुम्ही शहरातल्या काही महत्वाच्या गल्ली बोळात फिरा, जे काही स्टॉल्स आहेत, गर्दीमुळे लोकांना त्रास होतो, तरी सुद्धा खुलेआम तिथं लोकांना अडचणीत टाकलं जातं. पण त्या स्टॉल कडून हे सन्माननीय नेते हप्ते घेतात. म्हणजे शिस्त नावाचा काही प्रकार आहे की नाही. आणि हे महानगरपालिकेमध्ये सर्रास सगळीकडे घडतंय. आणि हे मी सांगायची गरज नाही. काही दिवसात महानगरपालिकेकडून माहिती मागवली आणि जर प्रॉपर्टीचा सर्वे जर झाला सगळ्या पुणे शहरातल्या महानगरपालिकेच्या अंतर्गत, तर भयानक सत्य समोर येऊ शकतं. सगळ्यांचे हात ओले झालेले आहेत. सगळ्या अधिकाऱ्यांना पैसे मिळतात. मग पैसे मिळाल्यावर कशाला ते कारवाई करणार? ते म्हणतात नाही नाही त्यांचा हक्क आहे. प्रॉपर्टी महानगरपालिकेची, ते माझी नगरचं काय संबंध आहे? पक्षाचे कार्यालय काय संबंध आहे? द्या बरं आम्हाला काही देता का तुम्ही? साधे टॅक्स आमचे थकले तर तुम्ही पुणेकर म्हणून 100 वेळेस आम्हाला मेसेज पाठवणार, टॅक्स भरायला लावणार, आणि ज्यांनी मोठे मोठे टॅक्स थकवलेत त्यांचं काहीच वाकडं होऊ शकणार नाही. काय धंदा हा? म्हणून महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त किंवा जे कोणी प्रशासकीय सक्षम अधिकारी असतील, जे भ्रष्टाचारी नसतील, ज्यांना मलिदा खाण्यामध्ये रस नाही, अशांना माझी विनंती. आणि सगळ्यात महत्वाचं पुणेकरांना, तुमच्या माझ्या टॅक्सवर हे सगळं आपलं उभं केलेलं आहे आणि हे काही ठराविक लोकच त्याचे मालक झाले. बऱ्याच अशा जमिनी आहेत. तुम्ही के मार्केट परिसरात बघा, महानगरपालिकेच्या, अचानक तिथं स्थानिक नगरसेवकांनीच ताबे मारलेत. तुम्ही कात्रज कोंढवा रोडला जा, तुम्ही सातारा रोडला जा, हडपसरला जा, किती ठिकाणं सांगू ज्यांच्या तक्रारी आहेत माझ्याकडे. आता काही दिवसामध्ये या सगळ्या प्रकरणाची माहिती घेऊन महाराष्ट्राच्या समोर, पुणेकरांच्या समोर हे प्रकरण मांडावे लागतील. एक जागरूक नागरिक म्हणून, संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून आपल्याला या गोष्टीवर बोट ठेवावंच लागेल. कारण जर भूखंडाचा श्रीखंड मोठे मोठे नेते खात असतील, तर गल्लीबोळातले नेते पण सुट्टी देत नाहीत. त्यांनी सुद्धा ते जर वरपून खात असेल, तर हे सुद्धा त्यांच्यापेक्षा दुप्पट वरपून खातात. चमच्यानी तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा मिळत नाही. याचा अर्थ असा आहे, हे सगळे मलिदा खाण्यासाठीच, सत्तेचे लाभार्थी होण्यासाठीच आणि स्थानिक भागात दबाव टाकण्यासाठीच हे सगळं होतंय. एका बाजूला शहराची बकाल अवस्था झाली आणि दुसऱ्या बाजूला काही लोक आरामात लाखो करोडो रुपये छापतायत. हे थांबलं पाहिजे. म्हणून पुणेकरांच्या आणि प्रशासनाच्या जागृतीसाठी मी आपल्या समोर हे सगळं मांडलंय. कुठल्याही नेत्याबद्दल माझा काही आकस नाही, परंतु तुमची ती प्रॉपर्टी असल्यासारखे ताबे मारून बसलात. या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अन्यथा हे लुटून खात राहतील, मोठे होत राहतील आणि नंतर याच पुणेकरांच्या मानगुटीवर बसतील. जसा की जैन बोर्डिंगचं पाहिलं तुम्ही, कसा भूखंडाचा श्रीखंड खाण्यासाठी सगळे असे टपून बसलेले होते. ही तर एक जमीनचा तुकडा होता ज्याच्यावर एवढी चर्चा झाली. असे कित्येक जमिनी आहेत अशा सहज गिळून टाकल्या एसआरएच्या किंवा वेगळ्या वेगळ्या नावाखाली. सगळे बडे बडे मासे झालेले आहेत. हे फार भयानक आहे. महानगरपालिकेच्या जमिनीवर जे जे ताबा मारून बसलेत, महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे, तुम्ही शासनाचे कर्मचारी आहात, तुम्ही जनतेचे सेवक आहात. जनतेच्या महानगरपालिकेच्या त्या जमिनीच्या तुकड्यावर, सभागृहावर किंवा कुठेही ह्या लोकांनी जर ताबे मारलेले असतील तर तात्काळ ते हटवा आणि महानगरपालिकेने ताब्यात घ्यावं, एवढीच माफक अपेक्षा आहे. कारण आता ही लोक चळवळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भूखंडाचा श्रीखंड असाच कुणाला खाऊ दिला जाईल हे होणार नाही. धन्यवाद. जय शिवराय. विनंती एवढीच आहे, तुमचं काय या प्रकारावर मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन